जपान टोकियोमधले काही काही प्रसंग खरंच अविस्मरणीय आहेत. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. एक जपानचा नंबर असलेला मोबाईल आणि एक इंडियाचा नंबर असलेला मोबाईल. मी दोन्ही वेळा हरवलेले आहेत ते मोबाईल. कुठेतरी गेलो, विसरून गेलं तो मोबाईल तिथेच, आणि तो मिळाला नंतर परत. तर काल पण असंच झालं. काल मला एक प्रिंटआउट हवं होतं. मी एक कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये गेलो घराजवळच्याच. तिथे प्रिंटआउट करायला वेळ लागला. तर त्या प्रिंटआउट मशीनवरच काल मी माझा एक इंडियाचा नंबर असलेला मोबाईल ठेवला तिथे, आणि प्रिंटआउट घेतले आणि घरी पळालो. झालं, घरी गेल्यावर अर्धा एक तास तरी मला लक्षातच नाही की माझा एक मोबाईल तिकडे राहिला आहे म्हणून. नंतर मला अचानक लक्षात आलं रात्री 9:30ची गोष्ट, की अरे माझा मोबाईल राहिला आहे तिथेच. मी लगेच तयार झालो आणि परत गेलो. जवळच होतं कन्व्हिनियन्स स्टोअर. तर तिथे त्या मशीनवर मोबाईल नव्हता. तर तिथे एक हेल्प डेस्क होता. तिथे विचारलं मी जापनीजमध्ये. त्यांनी विचारलं की अरे मेक कुठला आहे तुझ्या मोबाईलचा. मी म्हटलं हो, मेक सांगितला माझ्या मोबाईलचा. आणि त्यांनी लगेच मला काढून दिला मोबाईल. आणि तो मोबाईल माहीत आहे का, व्यवस्थित पॉलिथिनमध्ये रॅप करून ठेवला होता, सेलोटेप वगैरे लावून बिलकुल व्यवस्थित तिने अनरॅप करून दिला तो मोबाईल. मला अशा हातात दिला. काहीही विचारलं नाही, फक्त मेक विचारलं. मला वाटलं ही आता मोबाईल नंबर विचारेल, कॉल करायला लावेल. काहीच नाही. सही. हा दुसरा प्रसंग. पहिला प्रसंग पण झाला होता एकदा. एका मित्राला भेटायला गेलो एका ठिकाणी, आणि म्हटलं जाताना त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जावं खायला म्हणून चॉकलेट वगैरे घेतलं एका दुसऱ्या कन्व्हिनियन्स स्टोअरमधून. तिथे फॅमिली मार्ट, 7-11, लॉसन वगैरे असतं. आणि पेमेंट करताना माझा जपानचा नंबरचा जो मोबाईल आहे तो त्या पेमेंटच्या डेस्कवरच ठेवला, त्या काउंटरवरच ठेवून दिला, आणि निघून गेलो घाईघाईत मित्राला भेटायला. मित्राकडे 2 तास थांबलो, आणि त्याच्यानंतर लिखताना मला वाटलं की माझा एक मोबाईल नाही आहे. म्हटलं या मित्राला म्हटलं मी 2 मोबाईल आणले होते, एकच दिसतोय. नंतर मला आठवलं शिट, कॉम्बिनीमध्ये घेताना राहिला आहे. मी म्हटलं यार चल माझ्यासोबत. तो पण आला माझ्यासोबत. त्याच्या घरापासून कमीत कमी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स. 2 तासानंतर आम्ही गेलो हरवलेला मोबाईल. त्यांना विचारलं मोबाईल, ते म्हटले कॉल करा, आणि त्यांनी कॉल करायला लावला माझ्या मोबाईलला. माझ्या मित्रांनी त्याच्या मोबाईलनी माझ्या मोबाईलवर कॉल केला. कॉल लागला, माझ्या मोबाईल रिंग वाजली. त्यांनी काही इतर प्रश्न न विचारता मोबाईल आमच्या हातात सुपूर्द केला. भाई इतकं सुंदर, म्हणजे आपली हरवलेली वस्तू मिळण्याची गॅरंटीड जागा जपान टोकियो. भाई अमेझिंग एक्सपिरियन्स. इथे म्हणतात की तुम्ही मुद्दाम आपल्या पैशांनी भरलेलं वॉलेट रस्त्यावर ठेवा, आणि त्या वॉलेटला कोणी हात पण लावणार नाही. इतकी गॅरंटी, इतका प्रामाणिकपणा आहेत. मानना पडेगा भाई. जपान इज ग्रेट. चलो, सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू.